शम्न एधी द्विपदेशम चतुष्पदे. अर्थात आपल्या पूर्वजांनी वेदांमध्ये शिकवलेले आहे की प्रत्येकाचे आभार मानणे हा आपला सर्वात मोठा संस्कार आहे. पण मित्रांनो, 15 ऑगस्टच्या सोहळ्याच्या शेवटी ऐनवेळी पाहुणे बदलले तर आभार प्रदर्शन कसं करायचं याचं टेन्शन आणि स्ट्रेस तुम्हालाही आलंय का? काळजी करू नका. तुमचा हाच कामाचा ताण पूर्णपणे संपवण्यासाठी मराठी शाळा घेऊन आली आहे एक कडक आभार प्रदर्शन मास्टर PDF फक्त 49 रुपयामध्ये, ज्यामध्ये वेगवेगळ्या पाहुण्यांची हुबेहूब आणि सोप्या फॉर्मॅटमध्ये कसं आभार मानावं, पडद्यामागच्या वीरांपासून ते मुख्य पाहुण्यांपर्यंत सर्वांचे आभार कसे मानावे यासाठी तुमच्यासाठी एक खास PDF तयार करण्यात आला आहे. तुम्हाला PDF फक्त 49 रुपयामध्ये मिळणार आहे. ही किंमत अजिबात जास्त नाही. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि तुमचं आभार प्रदर्शन नक्कीच उत्तम होणार आहे याची खात्री सुद्धा आम्ही यासोबत देऊ. चला तर पाहूया आधी या कडक भाषणामध्ये काय काय लपलेलं आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन महाआभार प्रदर्शन फॉर्मॅट. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी आपल्याला एक सुंदर संस्कार दिला आहे, तो म्हणजे आपल्यासाठी कष्ट घेणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार मानणे. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी निसर्गाचे आणि समाजाचे आभार मानण्याची जी पद्धत सुरू केली आहे, तीच परंपरा आज आपल्याला पुढे चालवायची आहे. आज आपण येथे जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत ते मिळवून देण्यासाठी आपल्या पूर्वजांनी आणि क्रांतिकारकांनी रक्ताचे पाणी केले आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊन आलेल्या पाहुण्यांचे, शिक्षकांचे आणि मित्रांचे आभार मानणे हे सुद्धा आपले कर्तव्यच आहे. आपल्या पूर्वजांचा हाच आदराचा आणि थोर विचारांचा वारसा जपत आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. चला तर मग आपल्या पूर्वजांच्या याच सुंदर संस्काराला मनात ठेवून आजच्या या कार्यक्रमातील सर्व देशप्रेमी मान्यवरांचे आपण आभार मानूया. भारावून गेली आजची सकाळ या राष्ट्रप्रेमाच्या सोहळ्याने ऋण व्यक्त करतो आम्ही सर्वांचे कृतज्ञतेच्या अथांग भावाने. व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय राष्ट्रप्रेमी मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व आदरणीय देशबंधूंनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा हा भव्य सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला आहे. या राष्ट्रीय सोहळ्याप्रसंगी संस्थेच्या वतीने अधिकृत आभार प्रदर्शन करण्याची जबाबदारी पार पाडताना मला अत्यंत आनंद होत आहे. चला तर मग सर्वप्रथम आपण पाहूया मुख्य अतिथींचे आभार. फॉर्मॅट याप्रमाणे असेल मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. आपले विचार आणि लाभलेले मार्गदर्शन नेहमीच करेल आमचे प्रबोधन. आपले विचार आणि लाभलेले मार्गदर्शन नेहमीच करेल आमचे प्रबोधन. सर्वप्रथम आजच्या या भव्य सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय मित्रांनो, मी तुमचं काम इथं अजून हलकं केलेलं आहे. तुम्हाला इथं रिकामी जागा दिलेली आहे. या ठिकाणी फक्त तुम्ही तुमच्या प्रमुख पाहुण्यांचं नाव दिलात तर तुमचं आभार प्रदर्शनाचं स्क्रिप्ट कंप्लीट A to Z तयार आहे. तर पुढे याप्रमाणे घ्या. यांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला याबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे आभार. तुमचा त्याग आणि तुमचे बलिदान यामुळेच जगात वाढला भारताचा मान. आजच्या या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाचे पावित्र्य वाढवणारे आपले आदरणीय स्वातंत्र्य सैनिक टिंबा यांचे नाव लिहा आणि मी अत्यंत आदराने आभार मानतो. आपल्या चरणी कोटी कोटी नमन. त्यानंतर भारतीय सैनिकांचे आभार. शौर्याची गाथा तुमची आम्हा देई मोठी स्फूर्ती. देशाच्या सीमेवर अहोरात्र खडा पहारा देऊन संपूर्ण भारताला सुरक्षित ठेवणारे भारतीय सैन्य दलातील आपले वीर जवान, माजी सैनिक आदरणीय यांचे नाव लिहा. मित्रांनो, जर कुणी सैनिक तुमच्या कार्यक्रमाला हजर नसतील तर हा पार्ट तुम्ही स्किप करू शकता. यानंतर नवनियुक्त जवानांचे आभार. नव्या पिढीचा नवा निर्धार, देशसेवेचा हाच तर खरा आधार. भारतीय सैन्य दलात इंडियन आर्मीमध्ये नुकतीच निवड झालेले नवनियुक्त जवान आदरणीय आज आपल्यात उपस्थित राहिले याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि त्यांच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर पोलीस प्रशासनाचे आभार. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे तुमचे हे काम, तुमच्या या कर्तव्याला आमचा मानाचा सलाम. आपल्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी चोख पार पाडलेले आपले सन्माननीय पोलीस अधिकारी आदरणीय यांचे सुद्धा आज मी हार्दिक आभार मानतो. पुढील आभार असेल संस्थेच्या अध्यक्षांचे आभार. मित्रांनो, या स्क्रिप्टमध्ये तुम्हाला A to Z कार्यक्रमाला कोण कोण हजर असू शकतील त्या सर्वांचा आम्ही विचार करून एक व्यवस्थित फॉर्मॅट बनवलेला आहे. त्यामुळे 49 रुपयामध्ये तुम्हाला याहून उत्तम स्क्रिप्ट कुठेही मिळणार नाही याची खात्री आम्ही देतो. संस्थेच्या अध्यक्षांचे आभार. तुमची साथ आणि तुमचे मार्गदर्शन प्रगतीचे घडवते रोज नूतन दर्शन. ज्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि खंबीर नेतृत्वाखाली आपली संस्था सतत पुढे जात आहे असे आदरणीय अध्यक्ष यांचे मी आभार मानतो. यानंतर लोकप्रतिनिधींचे आभार. विकासाची ध्येय धुरंधर पावले, विकासाची ध्येय धुरंधर पावले तुमच्या उपस्थितीने कार्य उजळले. आपल्या भागाचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी, खासदार किंवा नगरसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकारी याप्रमाणे इथं भरून तुम्ही पुढे आदरणीय आज इथे उपस्थित झाले, त्यांनी संस्थेला पाठबळ दिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
यानंतर सरकारी अधिकाऱ्यांचे आभार मानताना शासकीय सेवेचा हा जो ध्यास तुमच्या उपस्थितीने वाढला सोहळ्याचा श्वास, शासकीय सेवेचा हा जो ध्यास तुमच्या उपस्थितीने वाढला सोहळ्याचा श्वास, प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून देशाची अविरत सेवा करणारे आपले आदरणीय सरकारी अधिकारी आज आपल्यात उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार. यानंतर प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांचे आभार अशा शब्दात करा. नियोजनाचा सुवर्ण कळस तुम्ही, तुमच्या शिस्तीनेच पुढे चाललो आम्ही. या संपूर्ण सोहळ्याचे मुख्य नियोजक आणि आपले आदरणीय प्राचार्य मुख्याध्यापक यांचे आभार मानतो. मित्रांनो, आभार मानणे ही सुद्धा एक कला आहे. यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानताना माणुसकीची सेवा हीच खरी भक्ती, तुमच्या कार्यातून मिळे आम्हा नवी शक्ती. सामाजिक परिवर्तनासाठी स्वतःचे आयुष्य वाहून घेणारे आपले आदरणीय सामाजिक कार्यकर्ते, या ठिकाणी एकाहून जास्त कार्यकर्ते हजर असतील तर त्या सर्वांची नावे इथं लिहा आणि म्हणा आज आपल्यात उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे सहर्ष आभार. यानंतर उद्योगपती किंवा देणगीदार असतील तर त्यांचे सुद्धा तुम्ही आभार मानले पाहिजे. तुमचे सहकार्य आणि तुमचा दान संस्थेची वाढवते सतत शान. आपल्या संस्थेला नेहमीच आर्थिक आणि नैतिक पाठबळ देणारे आपले आदरणीय उद्योजक, देणगीदार त्यांचे नाव या ठिकाणी घाला. आज येथे उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. यानंतर डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रमुख पाहुणे असतील तर त्यांचा आवर्जून आभार माना. रुग्णसेवेचा हा जो यज्ञ तुमच्या रूपाने समाज सुरक्षित आणि विज्ञान्य अहोरात्र रुग्णाची सेवा करणारे आपले आदरणीय डॉक्टर किंवा एखादे आरोग्य खात्याचे अधिकारी असले तर त्यांचं इथं नाव घाला आणि उपस्थित राहिलात त्याबद्दल आभार. यानंतर आदरणीय शिक्षकांचे आभार. ज्ञानाचे हे दीप तुम्ही, तुमच्या प्रेरणेच घडतो आम्ही. ज्ञानाचे हे दीप तुम्ही, तुमच्या प्रेरणेनेच घडतो आम्ही. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माझ्या सर्व आदरणीय शिक्षक आणि प्राध्यापक वृंदाचे मी आभार मानतो. सन्माननीय पालकवर्गाचे आभार मानताना तुमची साथ, तुमचा विश्वास हाच तर आहे आमच्या संस्थेचा श्वास. आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे आपले सर्व आदरणीय पालकवर्ग आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानताना अनुभवाचे बोल तुमचे, मार्ग दाखवतील आमुचे. आपल्या अनुभवाच्या शिदोरीने समाजाला मार्ग दाखवणारे उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ जे या तिरंग्याला वंदन करण्यासाठी आले या सर्वांचे मी आभार. त्यानंतर विद्यार्थी आणि कलाकारांचे आभार मानताना तुमचा उत्साह, तुमचा हा जल्लोष देशाच्या भविष्याचा करतो हा जयघोष. आणि शेवटी त्यांच्या सुंदर सांस्कृतिक सादरीकरणामुळे, डान्स, नाटक, भाषणामुळे या सोहळ्यामध्ये प्राण फुंकले गेले अशा माझ्या सर्व लाडक्या चिमुरड्या विद्यार्थ्यांचे आणि तरुण मित्रांचे मी मनापासून आभार मानतो. यानंतर काम करणाऱ्या आणि सर्व पडद्यामागच्या वीरांचे आभार मानायला नक्कीच विसरू नका. मंचावरती जे चमकतात त्यांचे तर कौतुक नेहमी होते. मंचावर जे चमकतात त्यांचे तर कौतुक नेहमी होते, पण ज्यांच्या पडद्यामागच्या घामाने हा सोहळा सजतो त्यांनाही सलाम करतो आम्ही, त्यांनाही सलाम करतो आम्ही. होय मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम एवढा मोठा, भव्य, दिव्य, यशस्वी होण्यामागे अनेक जणांचे अथांग कष्ट आणि मेहनत दडलेले आहेत. म्हणून मी आपल्या संस्थेच्या वतीने अशा सर्व व्यक्तींचे मनापासून आभार मानतो ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन या सोहळ्याला यशाच्या शिखरावर पोहोचवले. मित्रांनो, यामध्ये खास करून 2 गोष्टींचा लक्ष ठेवा. सजावट आणि मैदानाची तयार करणाऱ्यांचे आभार माना आणि ध्वनी आणि तांत्रिक टीमचे सुद्धा आभार यामध्ये तुम्ही मानू शकता. यानंतर शेवट या पद्धतीने करा. ऋण व्यक्त केले साऱ्यांचे मनात ठेवून प्रेम अपरंपार. चला आता एकत्र मिळून करूया या स्वतंत्र भारताचा जय जयकार, या स्वतंत्र भारताचा जय जयकार. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. आणि ऍट द एंड घोषणा द्या की मी घोषित करतो की मी आजचा हा औपचारिक कार्यक्रम इथेच संपन्न झाला आणि यानंतर सर्वांना मिठाई वाटप करण्यात येईल. शिस्त पाळावी अशा सूचनेने तुमच्या आभार प्रदर्शनाची सांगता करा. मित्रांनो, कसं वाटलं हे स्क्रिप्ट? आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ₹49 हा PDF परचेज सुद्धा करा. थँक्यू.